नमस्कार मित्रांनो. आज मी अशा एका आजाराबद्दल बोलणार आहे ज्याचं नाव कोणत्याही मेडिकल रिपोर्टमध्ये येत नाही, पण तो आपल्या सर्वांना आतून पोखरतोय. किती वेळा असं झालंय की उद्या कोणाला तरी काहीतरी बोलायचंय म्हणून तुम्ही आदल्या रात्रीच डोक्यात 10 वेगवेगळी संभाषणं तयार करून ठेवलीत, किंवा कोणीतरी मेसेजला सीन करून रिप्लाय दिला नाही म्हणून तुम्ही थेट आपलं नातं आता संपलंय इथपर्यंत विचार केलाय. आपल्यापैकी प्रत्येकाच्या डोक्यात एक 24 तास चालणारं नेटफ्लिक्स सुरू असतं, ज्याचे दिग्दर्शक आणि प्रेक्षक आपणच असतो. तो आजार म्हणजे ओव्हर थिंकिंग. ओव्हर थिंकिंग म्हणजे नक्की काय? तर ओव्हर थिंकिंग म्हणजे फक्त विचार करणं नाही. विचार करणं चांगलं असतं, पण जेव्हा तो विचार चक्रासारखा फिरत राहतो आणि आपल्याला कृती करण्यापासून रोखतो, तेव्हा तो विष बनतो. एका संशोधनानुसार माणसाला दिवसाला 60,000 पेक्षा जास्त विचार येतात, पण दुर्दैवाची गोष्ट अशी की त्यातले 80% विचार हे नकारात्मक असतात. आपण भूतकाळातील अशा गोष्टींचा विचार करतो ज्या आपण बदलू शकत नाही, किंवा अशा भविष्याची भीती बाळगतो जे अजून आलेच नाही. आपण काय झालं असतं या जंजाळात अडकतो. हे का होतं? तर आपल्याला वाटतं की जास्त विचार केल्याने आपण परफेक्ट निर्णय घेऊ, पण मित्रांनो, आपण इतका विचार करतो की शेवटी आपण काहीच करत नाही. दुसरं कारण म्हणजे लोक काय म्हणतील. हा जगातील सर्वात मोठा रोग. त्याने असा मेसेज केला, ती हसली म्हणजे नक्की माझ्यावरच हसली का? बॉसने आज नीट बघितलं नाही म्हणजे माझी नोकरी जाणार का? या छोट्या गोष्टींचा डोंगर आपण आपल्या मनात बनवतो. यातून बाहेर कसं पडायचं? मी तुम्हाला 3 सोपे मंत्र सांगतो. 5 सेकंद नियम. जेव्हा तुम्हाला वाटतं की तुम्ही विचार करत बसलाय, तेव्हा उलट गिनती करा. 5, 4, 3, 2, 1 आणि उठून कामाला लागा. विचार करण्यापेक्षा कृती केल्याने अर्धी भीती निघून जाते. लिखाणाची ताकद. मनातले विचार कचऱ्यासारखे असतात. ते साचले की वास येतो. कागदावर लिहा. जेव्हा तुम्ही लिहिता तेव्हा तुम्हाला समजतं की ज्या गोष्टींची तुम्ही भीती बाळगत होता ती खरं तर खूप क्षुल्लक आहे. वर्तमानावर ताबा. तुम्ही आजच्या जेवणाची चव घेऊ शकता, पण उद्याच्या जेवणाची नाही. मग विचार उद्याचा कशाला? श्वासावर लक्ष केंद्रित करा. आज आत्ता तुमच्या हातात काय आहे, फक्त त्यावर काम करा. मी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगतो. एका प्रोफेसरने पाण्याचा ग्लास हातात धरला आणि विचारलं, याचं वजन किती? कोणी म्हटलं 100 ग्रॅम, तर कोणी म्हटलं 200 ग्रॅम. प्रोफेसर म्हणाले, याचं वजन महत्वाचं नाही. महत्वाचं हे आहे की मी हा ग्लास किती वेळ धरून ठेवतो. 1 मिनिट धरला तर काही वाटणार नाही. 1 तास धरला तर हात दुखेल, आणि दिवसभर धरला तर माझा हात निकामी होईल. ओव्हर थिंकिंग सुद्धा तसंच आहे. थोडा वेळ विचार केला तर ठीक आहे, पण तोच विचार दिवसभर धरून ठेवला तर तुमचं आयुष्य निकामी होईल. त्यामुळे तो पाण्याचा ग्लास खाली ठेवायला शिका. शेवटी इतकंच सांगेन, आयुष्य हे जगायचं असतं, वाचायचं नसतं. आपण इथे परफेक्ट बनायला नाही, तर जिवंत राहायला आलो आहोत. उद्याची चिंता करून आजचा आनंद गमावू नका, कारण चिंता आणि चिता यामध्ये फक्त एका अनुस्वाराचा फरक असतो. त्यामुळे विचार सोडा, कामाला लागा आणि मनापासून जगा. धन्यवाद.